मूर्तात अमूर्त असते, अमूर्तात मूर्त नाही, म्हणून मूर्त वास्तव नाही, अमूर्त वास्तव आहे. त्या अमूर्त आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान शब्दाने होत असल्यामुळे शब्द हा अमूर्त वस्तूचे प्रतिबिंब दाखवणारा आरसाच आहे, असे ओवीच्या उत्तरार्धात म्हटले आहे. असो. बोलावं महाराज. हा, ठीक आहे. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमृताचा विषदू आरिसा नव्हे. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमृताचा विषदू आरिसा नव्हे. महावैष्णव माऊली श्री ज्ञानोबाराय शब्दखंडन या 6व्या प्रकरणामध्ये शब्दाला उपयोगी वस्तू म्हणून आणि तो उपयोग आरपार असा अत्युच्च कोटीचा असल्यामुळं बाबा बाबा म्हणतात, बाप म्हणतात. बाप म्हणजे वरिष्ठ, बाप म्हणजे श्रेष्ठ, थोर. बाप म्हणजे कारण, बाप म्हणजे मूळ आणि बाप म्हणजे आधारवाचक. असा शब्दाबद्दल उल्लेख करतात. बाप उपयोगी वस्तू शब्दू आणि उपयोगी म्हणून ज्याचं वर्णन केलंय त्याचा उपयोग दाखवतात की स्मरणदानी प्रसिद्धू. कारण उपयोग निर्वाहात बी होत असतो आणि उपयोग कलीत बी होत असतो वस्तूंचा. जीवनाचे जे अलीकडे क्षेत्र आहेत, खेळ, शिक्षण, खेळ, कला, निर्वाह आणि भोग, हे जे काही अलीकडे क्षेत्र आहेत याच्यात बी उपयोग बऱ्याचशा वस्तूचा होतो. तसा शब्दाचा सुद्धा खूप उपयोग होतो, जागोजागी उपयोग होतो. पण हे निर्वाहाचं जे काही जीवन आहे, निर्वाह आणि निर्वाहाला पूरक असणारे क्षेत्र आहेत अनेक. जसं शिक्षण एक कला आहे, व्यापार आहे, भोग घेण्यासाठी अनेक प्रपंचामध्ये अनेक क्षेत्र आहेत. काही पूरक आहेत, काही साक्षात भोगाला कारणभूत आहेत, काही भोगाची अधिकारता येण्यासाठी आहेत. भोगाचा व्यवहार होण्याच्या उपयोगी आहेत. पण या सर्व जीवनाच्या क्षेत्रामध्ये शब्दाचा उपयोग, हे शब्दानच शिक्षण आहे, शब्दानच कला आहे आणि शब्दानच प्रपंच देखील चाललेला आहे. भोग वस्तूचा सुद्धा वापर शब्दानच होतो, देवघेव व्यापार शब्दानच होतो. म्हणून शब्द या क्षेत्रात तर उपयोगी आहेच, पण भक्ती क्षेत्र, कर्म क्षेत्र, योग क्षेत्र किंवा ज्ञान क्षेत्र हे काही निवृत्ती मार्गाकडे, काही प्रवृत्ती मार्गाकडे परमार्थातले क्षेत्र आहेत.
जगाला सोडून असणारा जो अर्थ आहे परमात्मा, त्याच्याशी संबंध जोडण्याची, त्याच्याशी एकरूप होण्याची, त्याचं ध्यान करण्याची, त्याचा उच्चार करण्याची, त्याचं ज्ञान करून घेण्याची जी काही क्षेत्र आहे ती शास्त्रांची, श्रुतींची, उपनिषदांनी ज्याचा वाहूप केला, ते प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्ग देखील शब्दानच संकेत करतात. आणि आपले इतर वस्तूचा तर संकेत करतात, इतर युक्तिवाद तर सांगतात, पण स्वरूपाचं ज्ञान देखील होण्यासाठी शब्दाचीच कुंजी आहे. म्हणून स्मरणदानी प्रसिद्ध, स्वतःच स्मरण, स्वतःच भान होण्यासाठी देखील शब्दाचा प्रसिद्ध असा उपयोग आहे. प्रसिद्ध म्हणजे महा, जास्त. म्हणून महावाक्य आपलं आपल्याला लक्षित करून देतो शब्द महावाक्याच्या स्वरूपानं. म्हणून स्मरणदानी प्रसिद्ध असं ज्ञानोबा शब्दाचं वर्णन करतात, किंबहुना गुरुजी शब्दाचं आपल्याला त्या ज्ञानोबरायाने केलेलं वर्णन लक्षात आणून देतात. पण शब्द हे साधन आहे, पण वापरायला कोण त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्याहून त्या शब्दाचा दर्जा, त्या शब्दाची ताकद, त्या शब्दाची विशेषता ठरत असते. म्हणून वेदातले शब्द, गुरुमुखातले शब्द, संतवाणीतले शब्द हे स्मरण करून देण्यात प्रसिद्ध आहेत. स्वला स्वचं स्मरण करून देण्यात. कारण वेदातल्या शब्दाला दोष नाहीत, वेदातले शब्द मायनस नेत नाहीत. आणि वेदाचा ज्ञानदान सोडून दुसरा हेतू नाही बोलण्याचा. वेदाचा दुसरा हेतूच नाही. म्हणून आणि वेदात त्या बोलण्यात भ्रम नाही, प्रमाद नाही, चूक नाही, आणि दुसरा काही हेतू नाही, म्हणजे प्रवेशाव होत नाही. आणि वेद अहंकारी नाही, म्हणून अवडंबर करीन काही. वेदात अहंकार नाही, अपरुषीय बोलणे, पुरुषाला अहंकार असतो, ते अपरुषीय बोलणं आहे, म्हणून तिचं कर्णपाठाव होणार नाही. म्हणजे निर्दुष्ट बोलणे वेदाचं, संतांचं, गुरुचं, कारण हे अपरुषीयच आहेत. म्हणून वेद, संत, गुरु जे बोलले ते वेदच आहेत. त्याचे बिसाट शब्द सुखे म्हणून येते वेद ज्ञानोबराय म्हणतात. कारण ज्याचं पुरुषत्व संपलं, देहभाव संपला, ते जे बोलन तो वेद आहे. देहभावात सर्व दोष असतात, अहंकारात सर्व दोष असतात. अहंकार भ्रमानं असतो, अज्ञानानं असतो, विपरीत समजूत असते. अहंकार म्हणजेच परिचिन्नता असते. हा, व्यत्यय आलता. अहंकार म्हणजेच वृत्तीचा जो विषय त्याला चिटकून मी वाटणं, त्याला धरून मी वाटणं, देहाला, इंद्रियाला, प्राणाला, मनाला, काही संस्काराला, काही कल्पनेला, त्याच्या संबंधित होणं, त्याचे आरोप आपल्यावर घेणं,
आपले आरोप त्याच्यावर टाकणं, इतकं संबंध होणं, त्याच्या संबंधित होणं आणि संबंध आणि संबंध अध्याशिक असतो, पण संबंध खरा वाटला की सबद्ध होत असतो. सबद्ध त्याच्यानं बद्ध होतो, त्याच्यानं बांधल्या जातो. संबंधच सबद्ध बनतो. म्हणून न करी रे संग राहे रे निश्चळ. संगच बंधन टाकतो. म्हणून संसारी असावे नासवणे नसावी, ही युक्ती ध्यानात घ्यावी तुकोबरायाची. संबंध दिसाय लागला संबंध नाही, संबंध भासाय लागला अध्याशिक आहे, अनिर्वचनीय आहे, असं शास्त्रातून गुरुमुखातून विचारानं लक्षात घ्यावं. म्हणून जे ज्या संबंधित गोष्टी तिथं सावध असावं. संबंध खरा नाही, दिसतंय तसं नाही. पत्नीचा आणि पतीचा संबंध दिसतोय पण खरा नाही. घराचा आणि देहाचा आणि आपला संबंध दिसतोय पण खरा नाही. अरे इंद्रियाचा आणि आपला संबंध दिसतोय पण खरा नाही. मनाचा आणि आपला संबंध दिसतोय अध्याशिक खरा नाही. ते दिसतंय म्हणून तसं आपण मानतो. दिसतंय की माझं घर आहे, माझी पत्नी, माझी मुलं आहेत, माझं गाव आहे, हा अध्यास आहे. आणि दिसतंय असंच आपण समजितो, दिसतंय तसं समजतो. दिसतंय इंद्रिय उलटच दाखवत असते. इंद्रिय नाही ते दाखवायसाठी निर्माण झालेली. इंद्रियाचे आहे ते दाखवायची अवकात नाही. हे सर्व उलट आहे. आपण उलट्यात पडलो. हे चक्रव्यूह आहे. जे अनुभव यायला लागला हे चक्रव्यूहाचा अनुभव आहे. चक्रात पाडणार आहे, चक्रावून टाकणार आहे. म्हणून अनुभवाला अनुभवा आणि अनुभवातून अलिप्त व्हा. अलिप्त राहा, न करी रे संग राहे रे निश्चळ. आपण एका युद्धात पडलेलोय, आपल्याला मित्र वाटायला लागलेत. युद्ध आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. जे जे कळायला लागलं तिथे तिथे सावध असा. सावध व्हा, सावध व्हा. आणि सावध व्हा असं संत जागवितात, मज निरंतर जागविती. मनाचा प्रत्यय आला सावध राहा, इंद्रियाचा प्रत्यय आला सावध राहा, शक्तीचा प्राणाचा प्रत्यय आला, अनुभव याला सावध राहा. रात्रंदिवस सावध असा. देह दिसायलाय सावध राहा, जागा. देह संबंधी पसारा दिसायलाय, जागा. मोहून जाऊ नका त्याच्यात, अहंकार घेऊ नका त्याचा, सत्य मानू नका त्याला, मी माझं मानू नका त्याला. ते नाही मी माझं म्हणून सावध राहा. इथंच तर गलपाटा होतो, इथंच तर अज्ञान भ्रमात टाकतं आपल्याला, इथंच तर अहंकाराचा जन्म होतो, इथंच तर जीवदशा ठरते. उपाधीच्या संबंधात आपल्या समजुती काय आहेत, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत, कळायला ती कसं वाटायला आपल्याला, कळायला ते सत्य वाटायला का, कळायला ते मी वाटायला का, कळायला ते माझं वाटायला का, कळायला ते सुखरूप वाटायला का, कळायला त्याच्या पुन्हा वाटणा झाल्या का, ते असं वाटायला का पुन्हा पुन्हा. इथंच तर बंधन आहे. कळायला त्याच्यावर सुख अवलंबून आहे का आपलं, तिथंच मूर्ख ठरवत आपण, तिथंच भ्रांती बळावली. म्हणून सावध सावध सावध, प्रत्येक अनुभव आपल्याला सावध. म्हणून विवेकाच्या प्रकाशातच सर्व काही अवलोकन करा. विवेक दीप उजळा, विचारावर राहा, क्षण क्षणा हाची करावा विचार.
विचारा वाचून आपण अविद्येनं व्यवहार असतो हो सर्व येऊ. पण अविद्येनं व्यवहार असतो तो जीव. ध्यानात घ्या. विवेकानं व्यवहार असतो तो साधक. आणि विद्येनं व्यवहार होतो तो सिद्ध. सिद्धाचा विद्येनं व्यवहार असतो त्याला विद्वान म्हणा. तो विद्वान बोलतो तो विद्वान नाही, पाठ करतो तो विद्वान नाही, डिग्री मिळलेली घरात तो विद्वान नाही. ज्याचा विद्येचा उपयोग आहे, देह पाहताना जो विद्येनं पाहतो, ब्रह्मविद्या. जग पाहताना जो विद्वान विद्येनं पाहतो, विद्येनं अविद्येनं नाही पाहत. अविद्येनं पाहिलं की मी माझं खरं वाटतंय, सुखरूप वाटतंय, आणि विद्येनं पाहिलं की मी नाही, माझं नाही, खरं नाही, अध्यास आहे, भ्रम आहे, माझ्यावरच भासायला असं कळते ती विद्या. ती अनिर्वचनीय कळायला लागले, अनिर्वचनीय उत्पत्ती याची ही विद्या आहे. आणि सत्य आहे, मला सुख आहे, भोग आहे, भोग्य वस्तू आहे, ही अविद्या आहे. आता इथंच पलटी मारते, इथंच जीव ठरतो आपण, नाही तर इथंच साक्षी ठरतो आपण. विद्येनं पाहिलं तर आता साक्षीत्व आहे आणि ते साक्षी भाष्य आहे. आणि अविद्यावरतीनं पाहिलं तर आता भ्रांतीत पडत आपण. म्हणून ब्रह्मविद्या, आत्मविद्या, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंगी तुका आता. तत्वमसी विद्या गुरुने शिकविली, वेदानं सांगितली ही वेद विद्या आहे, ही शंकरी विद्या आहे, ही गुरु घरची विद्या आहे, ही मरणमारी विद्या आहे. म्हणून त्या विद्येला जर आपण पाहू गेलो, जो कोणी ह्या विद्येचा उपयोग करेल त्याच्यापाशी भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्णपाठाव हे दोष राहणार नाही त्याच्या बोलण्यात. म्हणून वेदन तो एकच झाला तो विद्वान. विद्वान कोण? जो वेद बांधला तो विद्वान. ध्यानातल्या सारा गोष्ट, त्याचं बोलणं, त्याची वाणी वेद बनली तो विद्वान. त्याच्यात भ्रम राहिला नाही, त्याच्या समजुती, त्याच्या बुद्धीत तो विद्वान. प्रमाद राहिला नाही तो विद्वान. विप्रलिप्सा राहिली नाही, काही हेतू दुसरा नाही, काही मिळवायचं नाही दुसरं, हे सांगायचं काही बोलायचं. अहंकार असला की दुसरा हेतू असतो, परिचिन्नता असते, मग दुसरं काहीतरी पाहिजे असतं परमात्मा सोडून. म्हणून त्या हेतून त्याचं बोलणं पलटत आहे. काहीतरी पैसा पाहिजे, पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, काहीतरी जगतातल्या ह्या परिचिन्न वस्तू, भोग्य वस्तू, मायावी वस्तूचा मनाला चाळा लागलेला असतो, आणि त्या हेतून त्याचं बोलणं पलटत आहे. हेतू बोलणं पालटीत असतो, हेतू शब्दाच्या गतीला कलाटणे देत असतो. बोले आण करी आण असं होत असते. म्हणून प्रलिप्सा निर्माण होते. पण हे दोष हे चार मुख्यत्वानं, हे चार दोष वेदात नसतात, म्हणजे संतांच्या, आचार्यांच्या, महात्म्यांच्या, गुरुच्या वेद श्रुतीच्या शब्दात नसतात हे. म्हणून त्यांचे शब्द प्रमाण आहेत. म्हणून परमार्थात शब्द प्रमाणाला फार महत्व आहे, कारण त्याच्याशिवाय दुसरं काही ऐकूच नाही. शब्द प्रमाण, जे निर्दुष्ट बोलणं असतं ते प्रमाण आहे, ते शब्द प्रमाण आहे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. निवृत्ती देवांचे शब्द प्रमाण आहेत ज्ञानोबा राहायला.
गुरुचे शब्द प्रमाण किंवा शास्त्राचे सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी प्रमाण, वेद प्रमाण, संतवाणी प्रमाण, आप्त वाक्य येते. म्हणून परमार्थात शब्द प्रमाणाला फार महत्व आहे. शब्द प्रमाण देईल म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, तिसऱ्या नंबरवर येतं ते शब्द प्रमाण. याला खूप महत्व आहे. कारण परमार्थ शब्द प्रमाणानेच कळतो. काही जरी आपल्याला कळून घ्यायचं असलं परमार्थ क्षेत्रातलं तरी शब्दांनाच कळतंय. परमार्थातले प्रत्येक पैलू, प्रत्येक घटक, प्रत्येक प्रमेय, परमार्थातले प्रत्येक मुद्दे, प्रत्येक सूत्र, प्रत्येक शंकेचं समाधान आपल्या शब्द प्रमाणानच आपल्याला परमार्थामध्ये सहकार्य होते. म्हणून शब्द प्रमाणाने कळतो सर्व परमार्थ व संसार प्रत्यक्ष प्रमाणाने दिसतो. म्हणून परमार्थ क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष प्रमाणाने काही नसते. संसार प्रत्यक्ष प्रमाणाने सुरू होतो. पण कुठेही शब्द प्रमाण गाईला, म्हशीला, पशु पक्ष्यांना, कीटक पतंगांना त्यांचा संसार होतो. शब्द प्रमाणावर संसार होतो आणि प्रत्यक्ष प्रमाणावर वाचून परमार्थ होतो. परमार्थात प्रत्यक्षाचं बल नाही, प्रत्यक्षाचा उपयोग नाही. शब्द प्रमाणाचा उपयोग आहे परमार्थात. म्हणून शब्द प्रमाणानं प्रत्येक गोष्ट कळती परमार्थातली आणि प्रत्यक्ष प्रमाणानं संसार दिसतो, संसारातला व्यवहार होतो. प्रपंचात गुंतलो ते प्रत्यक्ष प्रमाणाने व प्रपंचातून बाहेर निघतो ते शब्द प्रमाणाने. जीव प्रपंचात गुंततो तो प्रत्यक्ष प्रमाणाने. डायरेक्ट इंद्रियाशी संपर्क येतो विषयाचा, हे प्रत्यक्ष प्रमाण. आणि काय होतं पहा, इंद्रियानं विषय कळतो पण विषय नाही, भूत वाटतात. भूत नाही, वस्तू वाटतात. आणि वस्तू नाही, भोग्य वाटतंय. भोग्य नाही, माझं वाटतंय. ध्यानात घ्यायच्या गोष्ट आहे, ध्यानातच घ्यायची गोष्ट आहे. हळूहळू ढाळे ढाळे कसा गुंततो, गुंतवलो या संसार कैसा झालो शांत. इंद्रियानं विषय कळत असतो. विषय, इंद्रियाची विषय कळण्याची क्षमता आहे. इंद्रियानं विषय कळतो, इंद्रिय विषय ज्ञानच करून देतात. पण आपल्याला विषय कधीच वाटत नाही. टप्पे आहेत त्याचे. विषयच भूतन, भूतच वस्तू आणि वस्तूच भोग्य वाटतात. हे खाली खाली घसार नाही, ही अधोगती. आणि भोग्यच माझं वाटतंय. मी माझ्या कल्पनेने झालो शे पांगुळ, झाला बांधला त्याला, पांगळा झाला, पाय नाही राहिली विवेकाची. मी माझं वाटलं की विवेकाचे पंख छाटले, विवेकाचे पाय तुटले, गुंतून बसला तिथं. मी माझं वाटलं की आपण एका आळी किड्यावानी, पंख तुटलेल्या पक्षावानी, पाय तुटलेल्या एखाद्या प्राण्यावानी तिथंच अडकून पडतो, पांगळ होऊन. पांगुळ झालो देवा, नाही हात न पाय. हे कशानं झालं? इंद्रियानं झालं. इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणी. संतांच्या ठिकाणी कसे, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही, आत्मसुखाच्या गोड्या विटे जोका सकळ ही विषया. हे महात्मा आहे. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही.
ज्याच्या घरात इंद्रियाला सन्मान नाही त्याला महात्मा मानव. आणि ज्याच्या घरात विवेकाला सन्मान नाही, इंद्रियाच आदर आतिथ्य होतंय, त्याला जीव मानाव. म्हणून हे इंद्रिय प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय होतं, प्रपंचात गुंतीत आहे. काय कळालं, कोण म्हणतं विषय कळालं. बरं जाऊ द्या, दुसऱ्या नंबरला तरी कोण आहे, कोण म्हणतंय भूत कळाली, भूत कळाली मला. विषय कळाली आणि भूत कळाली, कोण म्हणते जगात? नाही, कोणीच पण येत नाही. 5 विषयाचं ज्ञान आहे असं कोण म्हणतंय? बरं 5 भूताचं ज्ञान व्हालं असं तरी कोण म्हणतंय? वस्तू व्यक्ती कळायला वाटतंय. वस्तू व्यक्ती कळणं भ्रम आहे. कुठेच वस्तू, कुठेच व्यक्ती. देहाच्या आकाराला तू व्यक्ती म्हणायला, ज्या चलन वलन वाहन आहेत, जिथं कळण्याचा व्यवहार आहे असे देह दिसायला लागली त्याला व्यक्ती म्हणायला. आणि जिथं कळण्याचा व्यवहार नाही ना आकार आहे त्याला वस्तू म्हणायला. की दगड वस्तू आहे म्हणायला. अरे दगड वस्तूच नाही सेपरेट. दगड पृथ्वी, पृथ्वी वस्तूच नाही सेपरेट. पृथ्वी विषय, हाच विषय. हे केव्हा कळू आपल्याला, ऊर्ध्वगती केव्हा हो आपली? आपलं खाली उतरायलो होतो आपण. मग विवेकावर कधी यावं आपण? म्हणून प्रत्यक्ष प्रमाण हे अधोगतीला नेणारे, खाली उतरणारे, इंद्रिय खाली नेणारे, खाली घसरण करणारे. म्हणून प्रपंचात गुंतलो ते प्रत्यक्ष प्रमाणानं. ते पशु पक्ष्याचं प्रमाण आहे. त्यांना द्या जरा. पशु पक्ष्याचा सर्रास वापर असतो त्यानं. निर्वाहासाठी साधन आहे ते, जगातलं कळण्यासाठी साधन आहे ते. भ्रमातलं, जगातलं म्हणजे भ्रमातलं. भ्रमातून बाहेर जायचं असलं तर त्याला शब्द साधन आहे. भ्रमात शिरायचं असलं, भोवऱ्यात जायचं असलं, विळख्यात जायचं असलं ते शब्द प्रमाण आहे. म्हणून शब्द प्रमाणामाग बुद्धीची योजना द्यायली मनुष्य देहात. तुम्हाला बुद्धीने प्रत्यक्ष प्रमाण वापरायचं का बुद्धी वाचून वापरायचं? म्हणून प्रत्यक्ष प्रमाणामाग विवेक आहे. क्षणक्षण हाचे खरा विवेक. कारण क्षणक्षणा प्रत्यक्ष प्रमाणानं अनुभवी आली जगातली. म्हणून क्षणक्षणाविषयी का? कारण क्षणक्षणा बुद्धीचे रंग पलटते, क्षणक्षणा वृत्ती विषय आकार होते. म्हणून क्षणक्षणा विचार करा. प्रत्येक क्षणाला बुद्धीचे आकार बदलायलेत, विषय बदलायलेत. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटते रंग. त्याच्यासोबत विषय चालवा क्षणक्षणा हाची करावा विचार. कारण फसविते तुम्हाला, हे विषय फसविते ना आपल्याला. म्हणून जागा राहा, विवेकाचा दीप उजळीत राहा. प्रपंचात गुंतलो ते प्रत्यक्ष प्रमाणाने, आणि प्रपंचातून बाहेर निघतो ते शब्द प्रमाणाने. म्हणून प्रपंच दुस्माने. म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विखारी पांढरा, तुझशी अंतर्रे दातारा याची दावेदारा निमित्ते. म्हणजे या संसाराच्या निमित्तानं प्रपंच शत्रूंचा विळख आहे. हे विषय, हे भूत, ह्या वस्तू, ह्या व्यक्ती, हे भोग, हे मी माझं, हे जे वाटायलं ना, हा चक्रव्यूह आहे. याच्यात जाता येते प्रत्यक्ष प्रमाणानं. चक्रव्यूहामध्ये प्रत्यक्ष प्रमाणानं शिरता येते. आणि त्याच्यातून बाहेर निघायचं असलं ते शब्द प्रमाण लागतंय.
मग अभिमानूला प्रत्यक्ष प्रमाण माहित होतं म्हणून आत शिरला चक्रव्यूहात, शब्द प्रमाण माहित नव्हतं म्हणून त्याच्यातून बाहेर निघताना आपण अभिमानू सारखेच येत आत गुंतलो या संसारी, आणि कैसा झालो अंध म्हणजे बाहेर निघायचा मार्ग दिसाना. अभिमानूला आत जाता येत होतं, बाहेर येता येत नव्हतं चक्रव्यूहात. तसं आपल्याला बी आत जायचं आपल्याला साधन माहित, हे प्रत्यक्ष प्रमाण, हे इंद्रियानं प्रपंचात आणलंय, प्रपंचाच्या विळख्यात पाळले. बाहेर कसं निघायचं, इंद्रियाची मजल नाही, इंद्रियाची टाप नाही, इंद्रियाची शक्ती नाही. ती प्रपंचातून बाहेर निघणं, प्रपंचात घालणं इंद्रियाची ताकद आहे. प्रपंचातून बाहेर निघता येत नाही इंद्रियानं. इंद्रिय दीन करतात, इंद्रिय दरिद्री करतात, इंद्रिय दैन्य करतात. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने प्रपंचातून बाहेर पडता येत नाही, प्रपंचात जाता येते. आलोच प्रपंचात, याच कोणचं राहिलं अजून. अनादी काळाचे प्रपंचातच पचायला लागले. प्रत्यक्ष प्रमाणाने प्रपंचात गुंतत असतो आणि प्रपंचातून बाहेर शब्द प्रमाणाने निघता येते. म्हणून शब्द हे ऊर्ध्वगती करतात आणि इंद्रियाची अधोगती असते. इंद्रियाचे पास पाडतात, शब्द मुक्त करतात, पाशाला तोडतात. संतांचे, वेदाची, श्रुतीची, गुरुचे शब्द. म्हणून शब्द प्रमाण जर नसते तर आपण प्रपंचातून बाहेर पडलोच नसतो. गुरुजी समस्या आपल्याला दाखवितात, समस्येतून मार्ग काय ते दाखवितात. जर शब्द प्रमाण नसतं, सहकार्य आपल्याला भेटलं, तर आपण प्रपंचातून बाहेरच पडलो नसतो. कुठं ज्याला शब्द प्रमाण नाही, पशु पक्षाला, कीटक पतंगांना, ते प्रपंचातून बाहेर पडण्याचा आहे का मार्ग त्यांना? म्हणजे मनुष्य देहात बी शब्द प्रमाणाला प्रमाण मानित नाहीत, प्रपंचातून बाहेर पडण्याचा काय मार्ग आहे त्यांना? प्रपंचाच्याच वासना होणार, प्रपंचाच्याच हवा होणार, अधिक प्रपंचाचाच अहंकार होणार, प्रपंचाच्याच कल्पनेचा वेळ कापडणार. काय प्रपंचातून बाहेर पडण्याचा? अनंत जन्माचं ओझ त्यांच्यावर होणार. अनेक जन्माचे संस्कार, अनेक जन्माच्या वासना, कल्पनाचा पगडा त्यांच्यावर, डोक्यावर ओझ येते. नका घेऊ भार, म्हणतात तुकोबाराय. कुठं धर्म कळतो त्यांना, कुठं शास्त्र कळतं त्यांना? शब्द प्रमाणाला जे प्रबल मानित नाहीत, ज्यानं शब्दाचा उपयोग केला नाही शब्द प्रमाणाचा, ते जास्तच गुंतली, लडबडून गेली, झाले लोभाचे मांजरण, भीक मागे दारोदार. म्हणून शब्द प्रमाण जर नसते तर आपण प्रपंचातून बाहेर पडलोच नसतो. म्हणून शब्द प्रमाण किती महत्वाचं आहे. म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द, स्मरणदानी प्रसिद्ध, हे किती सार्थक वाक्य आहे माऊलीचं. म्हणून हे आतापर्यंत आपल्याला शब्द प्रमाण प्रत्यक्ष प्रमाणाची तुलना करून दाखवली. आता बायको करणे म्हणजे स्पर्श विषयाला शरण होणे आहे. म्हणजे स्पर्शविषयी, आता शब्दविषयी तर झाला, शब्दविषयासंग 5 विषयाची तुलना करून दाखवली माऊलीनं. बाकीच्या शब्द प्रमाण आणि बाकीची 5 इंद्रिय यांची तुलना करून दाखवली. आता शब्द प्रमाण आहे हे ऊर्ध्वगतीच आहे. शब्द प्रमाण ही सद्गती करून देते, शब्द प्रमाण आपलं आपल्याला दाखवून देते, स्मरण करून देते. आणि स्पर्श विषयाला शरण जाणं म्हणजे काय आहे? कारण बाकीचे सर्व जे विषय आहेत आणि इंद्रिय आहेत, हे अधोगतीला खाली नेणारे आहेत. कारण शब्द विषय बी आणि शब्द प्रमाण बी, काल परवाच पाहिला आपण,
कानानं ऐकू येतो म्हणून विषयही, आणि कानानं ऐकू आलेल्या त्या शब्दांना अर्थ कळतो म्हणून प्रमाण आहे. स्पर्शानं अर्थ कळत नाही, स्पर्शानं स्पर्शच कळतो, स्पर्शानं भोग होतो, स्पर्शानं संस्कार वाढते, वासना वाढतात, अभिमान वाढतो. अभिमान निघत नाही, अभिमान बळकट होतो भोगता म्हणून. शब्दानं, शब्द बी विषयी, पण शब्द प्रमाण होतो अर्थ कळून देण्याचं, आणि त्या अर्थ कळून घेतल्यानं विवेक होतो, विवेकानं अहंकार निवळतो, अहंकार गळून पडतो. शब्दानं वैराग्य होतं, शब्दानं विवेक होतो, शब्दानं बोध होतो, शब्दानं भाव फुलतो, शब्दानं श्रद्धा वाढते, शब्दानं समजूत बदलते, शब्दानं यथार्थ अर्थ कळतो, यथार्थता लक्षात येते, आणि अयथार्थता का दिसायला लागली, हे खोटं का दिसायला लागलं, याचं बी सूत्र, याचं बी वर्म लक्षात येते की हा अध्यास कसा आहे. म्हणून शब्द दिवटा आहे, शब्द प्रकाशक अशी मशाले मार्गदर्शक आहे आपल्याला अथपासून तर इतीपर्यंत. म्हणून बाकीच्या विषयात सांगतात की बायको करणे म्हणजे स्पर्श विषयाला शरण जाणे. तुम्ही स्पर्श विषयात गुंतलात म्हणून शब्दाला अंचावला आहात. आपण इतर विषयात स्पर्शाचा उल्लेख केला, तिथून पुढे सर्व विषय, तिथून पुढे दुस्तर वरट लागलं, शब्द सोडला आणि स्पर्शात गेलो, रूपात पडलो, रसात गेलो, गंधात गेलो, खाली 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 चालू. म्हणून स्पर्शाला गुंतलात म्हणून शब्द प्रमाणाला मुकलात, अंचावलात, दुरावलात. कारण हे वरची जे प्रबल प्रबल प्रमाण असतील, शब्द प्रबल विषय, प्रबल प्रमाण आहे. त्याच्या खालचा स्पर्शी प्रबल विषयी, आकाशानंतर वायूचा क्रमांक आहे. म्हणून प्रबलता आहे त्याच्यात, जशी आकाशात शब्दात प्रबलता आहे, तशी त्याच्या खालोखाल स्पर्शात प्रबलता आहे. म्हणून स्पर्शाचा पगडा जर आपल्या अंतःकरणावर झाला तर खाली आलोत आपण शब्दाहून, आणि तो आपल्याला त्याच्या प्रभावाखाली डांबून टाकणार. मग स्पर्शात गुंतणार आपण. आणि पुन्हा स्पर्श असा आहे की त्याची पाय पकडली, पायाला विळखा टाकला, फासा टाकला की पुन्हा शब्दाकडे जाऊ देत नाही, खाली ओढतो. तो भावरा आहे खाली. मग भावऱ्याची गती खाली असते. भावऱ्यात पडलेला मनुष्य असो, व्यक्ती असो, वस्तू असो, खाली 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 जात असतो. म्हणून पहा, जो स्पर्शात पडला तो रूपाला जास्त मोहून जातो. जे शब्दात स्पर्शात आणि रूपात पडला तो रसाला जास्त बोलतो, तो खाण्यापिण्याला. शास्त्र तयार होतात नंतर, कशात कालून काय खायचं, तळून खायचं, भिजून खायचं, शिजून खायचं. भोगासक्ती वाढते खाण्याची. साधं खात नाही तो संतासारखं, कन्या घुगऱ्याची खाणे नाही खात तो, भाजीपाला नाही खात तो, ताज्या उकडलेल्या भाज्या नाही खात तो, फळं नाही खात तो, रस नाही घेत फळाची. तो मीठ, मसाले, तिखट, आंबट, शिळ, मुरल्यालं, खार, त्याचं सर्व खाणं तामशी राहील, नाहीतर राजशी राहील.
म्हणून स्पर्शात गुंतला की रूपात गुंतला, रूपात गुंतला की रसात गुंतला, रसात गुंतला की गंधात गुंतला. झाला घोड्याचा गधा, झाला गाढव झाला. संत गध्याचं गाढवाचं घोडं काढतात. म्हणजे इतर विषयात गुंतलेल्या शब्दावर आणतात ते गाढवाचं घोडं करणे. आणि आपण घोड्याची गाढव झालेली. मनुष्य देहात येऊन घोडं बना, म्हणजे मनुष्य देहात येऊन शब्दावर राहा. शब्दानं प्रवास होतो. घोडा प्रवासाचं साधन आहे, इकडून तिकडे नेण्याचं. शब्द घोडा आहे, शब्दावर राहणं घोडा आहे, साधक घोडा आहे. स्पर्शात रूपात रसात गेला की गधा बांधला, गाढव बांधला, वज्याचा बांधला, वज घेणारा बांधला अहंकाराचं. 1 मिनिट फोन घेतो त्याला बोलतो थोडं. हा, याला का आवाज? हो महाराज हो यायला. येतोय महाराज. हा ठीक आहे. काय चालला होता विषय आपला? मला फोन आलता. ते व्हिडिओ व्हिडिओ दोघाती का ती चालू झाली? व्हिडिओ बंद करा. हा, स्पर्शात रूपात रसात गुंतलो तर आपण गाढव झालो. हो हो करायचं गाडव झालं. हा हा, ठीक आहे, ठीक. केले बंद व्हिडिओ. हा हा, ठीक आहे. म्हणून म्हणून इतर विषयात पडणं खाली अधोगती होणं आहे. म्हणून तुम्ही स्पर्श विषयात गुंतलात, म्हणून शब्दाला अंचावलात, शब्दाला दुरावलात, शब्दापासून दूर गेलात, असं गुरुजीला सांगायचंय. कारण शब्द हा ऊर्ध्वगतीचा आहे. शब्द हे परमात्मा प्राप्तीचं प्रमाणे साधन आहे. आणि स्पर्श, रूप, रस, गंध हे भोगाची, खालच्या जगाचं ज्ञान करून देण्याची जास्त विशेषत्वानं साधन आहेत. शब्द इकडे बी आणि तिकडे बी. शब्द आकाशाचा आहे, शब्द निर्मल आहे, शब्द अस्पर्शी, आशितोष नाही, शब्द अरूप आहे. शब्दाची व्याप्ती मोठी, शब्दाची सूक्ष्मता आहे. आणि शब्द प्रमाण आहे. कारण स्पर्श पहा, तुम्ही शब्द आणि स्पर्श याची तुलना करून पहा. स्पर्श सर्व त्वचेनं होतो. त्वचा न स्पर्श होतो तो भूमीचा खाली पायानं. पाण्याचा जरी स्पर्श झाला तर खाली पायाला खालीच. पाणी अधोगतीला खालीच वाहत असतं, पाण्याची पातळी खालीच असते. अग्नीची उष्णता कळली ती अंगाला चौकडून. वाऱ्याचा स्पर्श, पण आकाशाचा स्पर्श होत नाही. ध्यानात घ्या. आकाश अतिउच्च सर्वात थोर असं भूत आहे, अशी वस्तू आहे. त्वचेनं ते सुटलं. जे सूक्ष्म आहे, जे सर्वाचं कारण आहे ते सुटलं जगातलं त्वचेनं. त्वचा ह्या चारीतच पडली. जास्त पृथ्वीचे स्पर्श होतात, जास्त आकाराची.
म्हणून स्पर्श अधोगतीचाच असतो, अधोगतीत घालतो. आणि स्पर्शामध्ये स्पर्शी त्याच्या उल्लेखच केलेला आहे गुरुजीनं की बायको करणे म्हणजे स्पर्शाला शरण जाणे. आणि स्पर्श विषयामध्ये इतर स्पर्श आहेत आणि स्त्रीचा स्पर्श. तर हा जो लोलूप आहे, तर याच्यामध्ये काय होत असतं, इतर प्राणी आहेत तर हे नैसर्गिक त्यांच्या प्रकृतीप्रमाणे त्याच्यात असतात, पण मानव जास्त गुंततो. मानव विषयात जास्त गुंततो. इतर प्राणी विषयात प्रारब्धाप्रमाणे त्यांच्या प्रकृतीप्रमाणे गुंततात. विषयामध्ये हौशी नाहीत मानित ते, त्याची हौस म्हणून नाहीत करीत ते प्रारब्धाचे भोग भोगतात पशु पक्षी प्राणी. म्हणून मोर सुंदर असतो, तो सुंदरतेचा आविर्भाव आणत नाही. आणि मनुष्य आविर्भाव आणल्याशिवाय, अहंकार आणल्याशिवाय, दंभिकता केल्याशिवाय राहत नाही, ढोंग केल्याशिवाय राहत नाही. हे ध्यानात घ्या. पशु पक्ष्याजवळ असते काही, पण ते त्यानं नटत नाहीत, ते प्रकृतीने व्यवहार आहे त्यांचा. पण मनुष्य नटतो, खेटतो, अहंकारी होतो, हुमकतो आणि जास्त हौशीनं जास्त त्याच्या आहारी जातो. म्हणून पशु पक्षी स्पर्शाच्या आहारी जात नाहीत जास्त, प्रकृती नाही. जलंभर आहारी जात नाहीत, रसाच्या जल तितका आहारी जात नाहीत. खाल्लं की बस संपलं. किती जरी भोग उपलब्ध असले आणि खाल्लं समजा, तर पुन्हा नाही त्याची पर्वा करीत. पुन्हा उद्याच्यासाठी त्यांना त्याची तशी नाही, तशी व्यवस्था नाही जास्त. आणि आपण त्याच्यात चिटक होतो, बिलगत होतो. वासनेने व्यवहार असतो माणसाचा, पशु पक्ष्याचा वासनेने व्यवहार नसतो, प्रारब्धान असतो. म्हणून आपण स्पर्शात, रूपात, रसात, गंधात गुंततो. आणि स्पर्शेविषयी असं आहे की एक तर कसा गुंततो, तर तो विचारावर राहत नाही. गुंतायचं म्हणजे काय, व्यवहार सोडायचं नसतो, सोडता येत नाही आणि धरता येत नाही. व्यवहार पाहता येतोय, व्यवहार अनुभवता येतोय. म्हणून जरी सर्व स्पर्शेविषयी आहे, तर स्पर्शेविषयी मुख्यत्वानं स्त्रीला पुरुषाचा आणि पुरुषाला स्त्रीचा असा असतो. तर त्या विषयात का गुंतवतो जास्त, तर त्याचं कारण समजा आपण लक्षात घेऊ की एक तर पाचही विषय एकत्र अनुभवाला भेटतात त्या व्यक्तीत. व्यक्तीविषयी होतो ना, व्यक्तीविषयी जर बांधला स्पर्श विषय, तर ते एक तर त्याच्या पाचही विषय एकत्र अनुभवाला भेटतात. कारण बायकोचे शब्द, स्पर्श, रूप, केलेला स्वयंपाकाचा रस आणि सौंदर्य प्रसाधनाचा गंध ही एकत्र अनुभवाला भेटतात. म्हणजे सर्व विषयाला तर लाल होते त्याची, पाचही विषय एकत्र भेटले, स्वभाव आणली तिथं तर पुन्हा जास्त रथ होत ना, विषय आसक्त होतो, आसक्त होतो, आकर्षित होतो. आणि मग त्याला विवेक राहत नाही, मग त्याला वैराग्य राहत नाही, मग त्याला शमदमादेश टक राहत नाही, मग त्याला मोक्षाची इच्छा तळमळ राहत नाही. तो अनाधिकारी बनतो. पाचही विषय एकत्र म्हणजे सर्व फोकस होतं, विषयातच फोकस होतं, त्याचे डोळे दिपावून जातात तिथंच. व्याकुळ होऊन पडतो तिथंच, लांगडा पांगळा होऊन पडतो तिथंच. ते पंग राहत नाही, अपंग होऊन जातो तिथंच, विकलांग होऊन जातो तिथंच. म्हणून म्हणून महाराज आपल्याला सांगतात
की म्हणून शब्दाला अंचावला, शब्दाकडे येत नाही. आणि शब्द हे ऊर्ध्वगतीचे आहेत आणि इतर विषय हे अधोगतीचे आपण पाहिलं. म्हणून एक तर स्पर्शात पंचविषय एकत्र अनुभवाला पेटतात. पुन्हा त्या विषय वस्तूचा व्यक्तीचा प्रतिसाद मिळतो. इतर विषयाचा प्रतिसाद भेटत नाही जड वस्तूचा. आणि चेतन वस्तू असती पुरुषाला स्त्री, स्त्रीला पुरुष, म्हणून प्रतिसादानं जास्त चित्त बरे होतो. पुन्हा जिवंत विषय हे बाकीचे मूर्त विषय आहेत, जड विषय आहेत. आणि तिथं जिवंत विषय त्याला अनुभवाला भेटतो, प्रतिसाद भेटतो, व्यवहार होतो त्याच्यासोबत. आणि पुन्हा त्याच्यात पुन्हा उत्पत्ती होते. ही विश्वाची, ह्या ब्रह्मदेवाची, ह्या सृष्टीची विधीची नियोजन आहे ती. त्याच्यातून उत्पत्ती होती मुलाबाळाची. उत्पत्तीतून मोह होतो, मोहातून लोभ होतो आणि जास्त जास्त त्रासात आला जातो. म्हणून त्याच्या मागे विवेक उपयोगाला आणा. हे काय सोडायचं नाही, हे काय त्यागायचं नाही, त्यागता येत नाही. काय त्यागता? देह त्यागावा लागेल त्याला, कारण देहासोबतच येते ती विषय. कारण इंद्रियासोबत देह येतो, देहासोबत विषय येते. म्हणून विवेक करा, जागरा, क्षणोक्षण हाची करा विवेक विचार. म्हणून जागृत होऊन व्यवहार करा, जागृत होऊन व्यवहार करा. जागृत करणार शब्द साधन आहे, शब्द प्रमाणे. म्हणून शब्द प्रमाणाला सोडू नका. शब्द प्रमाणाला सोडू नका म्हणजे वेदाला सोडू नका. वेदाला सोडू नका म्हणजे संतांना सोडू नका, गुरुला सोडू नका, आपल्या बुद्धीला सोडू नका. ज्यानं बुद्धी खराब होईल असे भोग घेऊ नका. बुद्धी डाऊन होईल अशात पडू नका, कारण बुद्धी साधन आहे. म्हणून ज्याच्यात बुद्धी डुबून जाईल असं करू नका. ज्याच्यात विवेकच राहणार नाही असे भोग घेऊ नका. अशा लोभात, अशा मोहात, अशा व्यक्तीत असं काहीच नको मला की ज्यानं बुद्धीच माझी संपून जाईल. म्हणून बुद्धीला बाधकही ती खाऊ नका, बुद्धीला बाधकही त्याच्या संग राहू नका, बुद्धीला बाधकही ते ऐकू नका. बुद्धी जगली पाहिजे, बाकी सर्व गेलं तर जमतंय. बुद्धी डावावर मांडायची नाही. बुद्धी शुद्ध राहिली पाहिजे. अंतकरणात बाधा नाही आली पाहिजे. म्हणून हे भोग, बाकीचे भोग आहे ते शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे विधियुक्त विवेकानं शोधून ते करायचं. व्यवहार करायचा, व्यवहार सोडायचा नाही. पण युक्तीनं, योग कर्म सुकौशल्यम, कौशल्यानं करायचा, युक्तीनं करायचा. बुद्धीनं म्हणजे बौद्धिकतेने व्यवहार हाताळायचा. प्रज्ञावान व्हायचं आपल्याला. म्हणून आपल्याला प्रज्ञा असली तर प्रज्ञावानाच्या संगतीत राहा. प्रज्ञावान संत शास्त्र आहेत त्याच्या संबंधात जीवन जागा. म्हणून संतांना, शास्त्राला, गुरुला सोडायचंच नसते केव्हाच. म्हणून स्पर्शात गुंतलात तर अधोगतीला जाल व शब्दाचे ऐकाल तर तुमचे कल्याण होईल, असं गुरुजी आपल्याला सांगतात. स्पर्शात जर गुंतलात तर अधोगतीशिवाय पर्याय नाही. आणि शब्दाचं जर ऐकलं किंवा गुरुचे शब्द, शास्त्राचे शब्द, वेदाचे शब्द जर ऐकले तर आपलं कल्याण होईल. म्हणून किती शब्द महत्वाचे, किती महत्वाचे शब्द. शब्द साधी नाहीत, ही अक्षरे नव्हती देखा, साधारण नाहीत. हे शब्द नाहीत, हे विवेकाचा प्रवाह आहे. हे शब्द नाही, हा प्रज्ञेचा प्रकाश आहे. हे शब्द नाहीत, हे मोक्षाचे घोष आहेत लागलेले आपल्याला. हे शब्द नाहीत, हे शब्द ओतीव ब्रह्मज्ञानाचा लोट आलेला आहे आपल्याकडे संतवाणी.
मुन्याचा उपयोग आपल्या जीवनात झाला पाहिजे. याच्यातून आपण बाजूला जातो आणि असे काही स्पर्श, रूप, रस, गंध ही निर्वाहापुरते, निर्वाहापुरते अन्नाच्छादन, निर्वाहापुरते भोग आच्छादन. हे निर्वाहापुरते आणि जरी ते निर्वाहापुरतच होत असते, निर्वाहाचाच उपयोग होतो, बाकीचा पसारा तसा ढिगार पाडल्या राहते. किती जमू आपण तितकं भोगता येत नाही. प्रारब्धात आहे तितकंच भोगावं लागतं, बाकीचा ढिगारा पाडला असतो, रोग होत असतात आणि ते भोगता येत नाही कमी द्यालं. भरा साखराची पोत आणून ठेवलं, कमीण्यात स्वतंत्र आहेत, भोगण्यात परतंत्र आहे जीव. कमीता येत आयुष्य असल्यामुळे तर, पण भोग तितका घेता येतो का? 50 घरं बांधता येतील पण एकाच खोलीत राहावं लागल. गडगंजे भोगता येते पण तितकं नाही, ते मिळता येते तितकं पण गडगंजी भोगता येत नाही. म्हणून बाकीचा पसारा पाळल्याला राहत असतो, तसा ढिगार लागतात. मुंग्या वारुळ काढतात, अंडे देऊन जातात आणि वारुळ तशीच राहतात पाळलेली. तसंच आहे जीवाचं. चिमणी खोपा करते, पिलं काढण्यापुरता फक्त, आणि नंतर तसा पडल्याला राहतो टांगल्याला तो. गेली चिमणी, गेली अंडे गेले, ते अंड्यातून निघलेली पिली म्हातारे होऊन मेली, तसाच राहतो. म्हणून जास्त परेशान होऊ नये, म्हणून वैराग्य बाळगावं, मतलबापुरता कामापुरता व्यवहार करावा. जास्त परेशान होऊन आपली जास्त बुद्धी इकडेच खर्च व्हायली, आपली बुद्धी प्रपंचात न वापरता जास्त परमार्थात उपयोगी आणा. परमार्थाला मिळालेलं साधन नुसत्या भोगातच, भोग मिळण्यातच खर्चू नका, असा आपल्याला माऊलीचा संदेश आहे. एकंदरीत हा इतरीशी अधोगतीला नेणार आहेत आणि हा शब्द जो प्रमाण आहे हे जर ऐकलं तर आपलं कल्याण होईल असं गुरुजी म्हणतात. म्हणून आपण शब्दच ऐकायलो, म्हणून शब्दच ऐकावं आणि शब्दानं आपल्या स्वरूपावर जागो व्हावं. ठीक आहे, बाकीचा विषय उद्या पाहू, वेळ झाला. हो हो महाराज, चालेल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.